चला आज एका खूप महत्वाच्या विषयावर बोलूया. कावेरी नदी, जी सध्या एका मोठ्या धोक्याचा सामना करत आहे. 3.5%. हा आकडा ऐकायला छोटा वाटेल, पण हाच आकडा आपल्याला विचार करायला भाग पाडतोय. एका अभ्यासानुसार 2050 पर्यंत कावेरीच्या प्रवाहामध्ये एवढी घट होण्याचा अंदाज आहे. मग खरा प्रश्न हाच उभा राहतो की लाखो लोकांना जगवणारी ही नदी तिच्या स्वतःच्या भविष्याचा सामना कसा करणार. चला या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, भविष्य प्रश्नांकित. एका ताज्या अभ्यासाने एका अत्यंत महत्त्वाच्या जलस्रोतासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. तर हा अभ्यास केला आहे IIT गांधीनगरने, आणि त्यांचे निष्कर्ष काय सांगतात की 2026 ते 2050 ह्या काळात नदीच्या प्रवाहात 3.5% घट होऊ शकते. आणि यामागचं मुख्य कारण दुसरं तिसरं काही नसून हवामानातील बदल आणि दिवसेंदिवस वाढणारं तापमान. ठीक आहे, धोका तर आपल्या लक्षात आला, पण ही नदी ही आहे तरी काय? तिचं स्वरूप कसं आहे? चला दुसऱ्या भागात पाहूया. एका महान नदीची रचना, कावेरीचा विस्तार आणि तिचा प्रवास समजून घेऊया. विचार करा, पश्चिम घाटातल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगांमधून उगम पावणारी ही नदी तब्बल 800 किलोमीटरचा प्रवास करते. ही खरंच एक विशाल नदी आहे. आणि हो, ही नदी एकटी वाहत नाही. तिचं एक मोठं जाळं आहे, जणू काही कुटुंबच. तिच्या डाव्या किनाऱ्यावर हरंगी, हेमवती, शिमशा आणि अर्कावतीसारख्या नद्या येऊन मिळतात. तर उजव्या किनाऱ्याला लक्ष्मणतीर्थ, कबिनी, सुवर्णवती, भवानी, नोय्यल आणि अमरावतीसारख्या नद्यांमुळे बळ मिळतं. यावरूनच तिच्या प्रचंड विस्ताराचा अंदाज येतो. तिच्या प्रवासात आपल्याला काही अद्भुत दृश्यही पाहायला मिळतात, जसं की तो शक्तिशाली शिवसमुद्रम धबधबा. आणि मग पुढे गेल्यावर तो भव्य होगेनाक्कल धबधबा. हे दोन्ही धबधबे कावेरीच्या प्रचंड ताकदीची आणि सौंदर्याची साक्ष देतात. आता पाहूया की ही नदी फक्त एक भौगोलिक प्रवाह नाहीये, तर ती एका संपूर्ण प्रदेशाला कसं जगवते. हा आहे आपला तिसरा विभाग, दक्षिणेची जीवनरेखा. बघा, ही नदी फक्त एका राज्याची नाहीये. कावेरीचं जे खोरं आहे ना, ते कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि अगदी पुद्दुचेरीपर्यंत पसरलेलं आहे. आणि गंमत म्हणजे हे खोरे भारताच्या एकूण भूभागाच्या तब्बल 2.7% आहे. पण याला जीवनरेखा का बरं म्हणतात? यामागे 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे ती शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचं सिंचन पुरवते. दुसरं, ती पिण्याच्या पाण्याचा एक आवश्यक स्रोत आहे. आणि तिसरं, ती ऊर्जेसाठी महत्त्वपूर्ण जलविद्युत निर्माण करते. या 3 गोष्टींवरच तर या प्रदेशाचं जीवनमान अवलंबून आहे. आणि साहजिकच आहे, जेव्हा एखादा स्रोत इतका महत्त्वाचा असतो तेव्हा तो शक्तीचं केंद्र तर बनतोच, पण संघर्षाचं कारणही ठरतो. आणि इथेच आपण येतो आपल्या चौथ्या विभागाकडे, शक्ती आणि संघर्ष. या नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 मोठी धरणं उभारली आहेत. एक आहे कर्नाटकातलं कृष्णराजसागर धरण आणि दुसरं तामिळनाडूतलं मिट्टूर धरण. दोन्ही धरणं आपापल्या राज्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि याच महत्त्वामुळे ही नदी आंतरराज्य पाणी वादाच्या आणि नदीखोरे व्यवस्थापनाच्या चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. पाण्याचं वाटप हा नेहमीच एक संवेदनशील आणि खरं सांगायचं तर गुंतागुंतीचा विषय बनून राहिलाय. आता आपण पुन्हा सुरुवातीच्या आकड्यांकडे वळूया. आपला शेवटचा विभाग, 3.5% घटीचा नेमका अर्थ काय? विज्ञानाला पुन्हा एकदा वास्तवाशी जोडून पाहूया. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, कावेरी ही फक्त एक नदी नाही, ती एक जीवनरेखा आहे, ती शक्तीचा स्रोत आहे, आणि हो, ती वादाचा मुद्दाही आहे. हीच तिची गुंतागुंतीची ओळख आहे. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला पाहिलेला तो 3.5% आकडा इतका महत्त्वाचा ठरतो. आकडा जरी छोटा वाटत असला ना, तरी त्याचे परिणाम मात्र खूप मोठे, खूप दूरगामी असू शकतात. आणि हेच आपल्याला एका मोठ्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. जसजसे हवामान बदल आणखी तीव्र होत जातील, तसतसा हा संपूर्ण प्रदेश आपल्या या सर्वात मौल्यवान संसाधनाच्या कमतरतेसोबत भविष्याला कसा सामोरा जाईल? हा एक प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावं लागणार आहे.